न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। पश्चिम भारतातील पहिले प्रॉक्सिमल इंटरफॅलेंजियल अर्थात PIP जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये डॉक्टर गौरव एस पगारे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडली आहे। डॉक्टर गौरव एस पगारे एक प्रख्यात हँड सर्जन आणि डायनोरोलॉजिस्ट आहेत आणि त्यांना पुणे, मुंबई, फ्रान्स आणि हाँगकाँगमधून हँड सर्जरीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे। रुग्णाला अंगठ्याच्या PIP जॉइंटमध्ये तीव्र वेदना आणि हालचालींचा अभाव होता, जो एक अप्रतिबंधित फ्रॅक्चरमुळे कठोर झाला होता। असं फ्रॅक्चर सामान्यतः पडल्याच्या दुखापतींमुळे, अपघातांमुळे किंवा बॉलस्पॉटमधून होतात। याशिवाय आर्थरायटिस सारख्या काही कारणांमुळे देखील जॉइंट कडक होऊ शकतो, ज्यामुळे हाताच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो। PIP जॉइंट हा हाताच्या हालचालींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो अंगठ्याच्या हालचालींमध्ये सुमारे 85% योगदान देतो। या जॉइंटमध्ये मुक्त हालचाल न मिळाल्यास ग्रिप आणि ग्रॅप्स करण्याची क्षमता गंभीरपणे प्रभावित होते। तथापि या क्रांतिकारी शस्त्रक्रियेद्वारे रुग्णांना हाताची कार्यक्षमता पुन्हा प्राप्त होण्याची संधी मिळाली आहे। डॉक्टर गौरव पगारे म्हणाले की पश्चिम भारतातील या पहिल्या PIP जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याबद्दल मला अत्यंत अभिमान वाटतोय। नाशिकमध्ये या शस्त्रक्रिया सुरू करून आपण हाताशी संबंधित दुखापती आणि रोगांसाठी नवीन उपचार मानक स्थापन करणार आहोत आणि मला आशा आहे की याचा लाभ भविष्यात अनेक रुग्णांना होईल। किम्स मानवता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर राज नगरकर म्हणाले, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी डॉक्टर्सच्या मदतीने हे हॉस्पिटल वैद्यकीय उपचारांच्या क्षेत्रात नवनवीन उच्चांक गाठत आहे। किम्स मानवता हॉस्पिटल हे नाशिकमधील अग्रगण्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असून प्रगत तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्सच्या सहाय्याने उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरवते। हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र अस्थिरोग विभाग कार्यरत असून यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे। या पत्रकार परिषदेस डॉक्टर निलेश सिंग, CEO किम्स मानवता हॉस्पिटल, तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझं नाव डॉक्टर गौरव पगारे। मी किम्स मानवतामध्ये प्रॅक्टिसिंग HOD फॉर हँड सर्जरी अँड डायनोरोलॉजी डिपार्टमेंट आहे आणि आम्ही सांगायला अतिशय आनंद होतो की आम्ही उत्तर महाराष्ट्रामधला पहिला बोटाचं सांधेरोपण प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे। या प्रक्रियेमुळे आपल्याला बऱ्यापैकी जे संधिवातामुळे किंवा बोटाच्या काही ट्रॉमामुळे, इंजुरीमुळे जे झालेले फ्रॅक्चर्स आहे, ज्याच्यामुळे बोट जाम झाले आहेत, हालत नाही आहे, तर अशा पेशंट्सला आता आपण एक नवी दिशा देऊ शकतो, जेणेकरून ते त्यांच्या रोजचे कामं कशावरती डिपेंडेंट नसून करू शकतात।